कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी हा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ असल्याचा दावा करत तो प्रसार माध्यमांसमोर सादर केलाय। या व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर आणि एका संबंधित व्यक्तीमध्ये कथित टक्केवारीबाबत संभाषण झाल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच संबंधित व्यक्तीने आमदार क्षीरसागर यांना 40 लाख रुपये दिल्याचा दावाही केलाय। व्हिडिओमध्ये वरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात असा उल्लेख असल्याचा दावा झालाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ उडाली। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी केली आहे। आपला काय हे आहे याच्यावर? एकंदरीत गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने, कित्येक दिवस शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही भांडत आलेलो आहोत। भांडत म्हणजे शब्दशः नव्हे। राजेश क्षीरसागर हे कसे टक्केवारी घेतात, कसे ते गडेलोट्ट झाले, ज्या पद्धतीनं त्यांचं आता पोट सुटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांची भूक किती आहे पैशाची, हे वारंवार मी अक्षरशः टाळं फोडून जनतेच्या पुढ्यात आणत होतो। आज आम्ही हे स्टिंग ऑपरेशन करण्यात सक्सेस झालो। राजेश क्षीरसागर हे कशात तसंच सापडत नव्हते, रेड हँड। पण स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचं मी आभार मानतो। गेलेल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आभार मानतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून। जादा खुलासा करत नाही कधीच काय कुठे, प्लीज मला माफ करा, कारण कुठे ना कुठेतरी थोडंफार सेन्सिटिव्ह विषय असतो, इतरांना आपण धोक्यात आणू नये। सांगण्याचं तात्पर्य कोल्हापूरकरांना, मतदार बंधू भगिनींना, माय बाप जनतेला हा माणूस किती भ्रष्टाचार होता आहे हे मी सिद्ध करून दाखवलं। राजेश क्षीरसागरांच्यात हिम्मत असेल तर मलाही आता एका व्यासपीठावर बोलवायचं आणि हे खोटं आहे म्हणून सांगायचं। त्यांच्या मुलाला जुगार खेळताना आम्ही पकडला कॅसिनो मध्ये। आता क्षीरसागर 40 लाख रुपये अक्षरशः खंडणी आणि लूट हो महाराष्ट्र राज्याची, राज्य शासनाची बदनामी केली। त्या व्हिडिओ मध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात की आम्हाला वरच्यांना पैसे द्यावे लागतात। मग वरचे म्हणजे कोण? सन्माननीय आयजी साहेबांनी, SP साहेबांनी, DYSP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे। मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा। हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ही समोरासमोर हा खंडणी मागतो। आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे असं शिवसेना पक्षाकडून मी घोषित करतो। कुठल्या व्यवहारातला हा व्हिडिओ आहे याचे काही डिटेल्स? मला माफ करा, व्यवहार कोणता आहे यापेक्षा त्या व्हिडिओ मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक गयावया करताना दिसतात, अक्षरशः गयावया करायला लागलेत। साहेब बास की राजेश क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघावं, त्यांच्या अंगात मस्ती बघा, गुरमी। अरे क्षीरसागर धमक आहे तर माझ्यासमोर असं बसून दाखवा आणि एक खोटा म्हणून सांगा, धमक असेल तर। आणि हा भ्रष्टाचार थांबवा। एक दिवस कोल्हापूरची जनता तुम्ही सत्तेतून गेल्यानंतर तुम्हाला चपलानं डोकणार आहे, चपलानं, आणि त्यामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह मी असणार आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। सावध व्हा, जागे व्हा, मुख्यमंत्री पदासाठी कोणीतरी उत्सुक आहे असा इशारा त्यांनी दिलाय। महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा संदर्भ देत रोहिणी खडसे यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर यावं अशी मागणी त्यांनी केली। देवेंद्र फडणवीस साहेब सावध व्हा। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी कुणीतरी अस्वस्थ आहे। त्याचसाठी ऑपरेशन टायगर केलं। ऑपरेशन टायगर केल्यानंतर 6 खासदार स्वतःच्या पदरात पडले आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष करून दाखवला। तरी मुख्यमंत्री पदाची माळ काही गळ्यात पडेना। अनेक भेटीगाठी घेतल्यात, अनेक पूजा केल्यात, तरी पण मुख्यमंत्री पदाची माळ काही गळ्यात पडेना। म्हणून शेवटी कुठलाच पर्याय शिल्लक नाही। म्हणून आता ज्या सरकारमध्ये आहोत त्याच सरकारला कसं बदनाम करावं आणि सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर लीक करावे आणि महाराष्ट्र सरकार बदनाम व्हावं असा कुठला तरी तर हेतू या मागे नाहीये ना। कारण पेपर लीक झालाय तो ठाण्यामध्ये।
त्यामुळे मुख्यमंत्री महोदय वेळीच सावध व्हा आणि वेळीच सावध होऊन या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करा. पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं चंद्रपूर इथं छात्रों की गूंज युवांच्या समस्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नीट, UCG नीट, MPSC आणि SSC आणि रेल्वे भरती परीक्षांमधील समस्यांवर चर्चा करत विद्यार्थ्यांनी पारदर्शक परीक्षा प्रणाली, दोषींवर कठोर कारवाई आणि वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील पेपरफुटी प्रकरणावर सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भावना तुम्हाला विद्यार्थी उपस्थित कळल्याच असेल. आज हा कार्यक्रम म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आम्हाला कार्यक्रम घेण्यास सूचना केल्या आणि युवक काँग्रेस आणि NUCI आम्हाला मदत करण्यास सांगितलं. या कार्यक्रमामध्ये सगळेच काँग्रेस पक्षाचे घटक त्यांनी मदत केली. तुम्ही बघितलं असेल की जो व्यापम घोटाळा ज्यांनी केला मध्य प्रदेशमध्ये, तो व्यापम घोटाळा म्हणून जर NTI चीफ होत असेल तर मग हे असे किती घोटाळे होणार नाही. मी पत्रकारांना आम्ही उदाहरण दिलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये नुसते 10 मार्क वाढले म्हणून शिवाजीराव निलंगेकरला राजीनामा द्यावा लागला, परंतु व्यापम या नीटच्या घोटाळ्यामध्ये इतक्या लोकांनी 2200 लोकांच्या परीक्षेवर नुकसान झालं, 14 लोकांनी आपली आत्महत्या केली. तरी परंतु प्रधानमंत्री मन की बात म्हणते आणि काय पे चर्चा म्हणते, पण परीक्षेवर चर्चा नाही करत. याचा विचार करा की ते किती त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना आहे जागृती. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की प्रधानमंत्र्यांनी आता चाय पे चर्चा न करता परीक्षा पे चर्चा केली पाहिजे आणि या देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे. धन्यवाद. नीट जो पेपर आता झाला याच्या पहिले, त्यानंतर आपलं असं वाटलं की आपण त्या गोष्टीपासून मोकळे झालो, मीन्स आपण प्रिपेअर झालो आणि खाली झालो आणि आपण खूप खुश होतो की आपला पेपर झाला आणि खूप छान गेला. पण त्यानंतर असं आपल्याला ऐकण्यात आलं की पेपर लीक झालं, मीन्स कुठे ना कुठे फुटला पेपर. त्याच्यानंतर काय झालं की तो तणाव, एक मेंटली प्रेशर आलं की आता का होणार, आपला पेपर छान जाणार नीटवाला की कसं होणार. त्यामुळे घरच्यांना प्रेशर आलं की मुलीचं का होणार, कारण का काही मुली डिप्रेस होऊन गेले, याच्यामुळे निघू नाही शकले, त्याच्यामुळे काही अडचणी खूप घरी आल्या. आणि एक तर आपण शेतकरी फॅमिली मधून, त्याच्यामुळे घरी अडचणी खूप जास्त असतात. त्यामुळे मी नीट आणि ते एक हार्ड लेवलचा पेपर झाले जे की आपण ऍडव्हान्स बी म्हणू शकतो त्याला, कारण का हा पेपर नव्हता, हा अलग प्रकारचा पेपर होता. जे सिलेबस तर होता तोच, बट खूप हार्ड लेवलचा आपण असं म्हणू शकतो त्याला. नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ धुळे शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. युवक काँग्रेस नेते मोहम्मद मुआज, मोझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नावरही सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय. आंदोलनात काँग्रेस युवक, काँग्रेस सेवा दल आणि NSUA अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज धुळे जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने मोहम्मद भाई यांनी युवक काँग्रेसच्या वतीने, NUCIच्या वतीने, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वतीने आज या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार, विद्यार्थी हे वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि या वर्षभर अभ्यास केल्यानंतर हे परीक्षेचे पेपर जर लखपती पैसेवाले लोकांच्या यांनी पैशाने विकत घेऊन ही परीक्षा आपल्या हाताशी घेतलेली आहे. तरी या परीक्षेच्या निकालानंतर असं लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले. पण आंदोलन करून सुद्धा हे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही. पण याच्या उलट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्यांना आपल्या पाठीशी घालत आहेत का, हा एक मोठा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. येत्या महिन्याभरात 15 दिवसात जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल. हे आज आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. धुळे जिल्हा मोहम्मद भाई यांनी आज धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने हे लहान आंदोलन केले आहे, पण येत्या काळामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल याची मी आज या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या बातमीसोबतच सांज वार्तामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.